गुढीपाडवा विशेष घरच्या घरी कमीत कमी गॅस वापरून मस्त लच्छेदार रबडी कशी करायची ते आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। कमी वेळेत ही बासुंदी घट्ट होण्यासाठीच्या टिप्स देखील मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। तर अगदी विकत मिळते ना त्याच चवीची ही बासुंदी होते। चला तर मग अगदी अर्ध्या तासात तयार होणारी ही लच्छेदार बासुंदी करण्यासाठी इथे मी जाड बुडाची नॉनस्टिक कढई घेतली आहे। दूध जळाला चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं। यामध्ये 1 लिटर फुल फॅट दूध घेतलं। थोडंसं दूध मी बाजूला ठेवलं आहे। इंडक्शन चालू केलं आहे। 10 रुपयाची मिल्क पावडर बाजारात मिळते ती इथे मी घेतलेली आहे। तुम्हाला जर ही बासुंदी कमीत कमी वेळेत आणखीन जास्त दाटसर हवी असेल ना तर तुम्ही इथे 1 च्या ऐवजी 2 मिल्क पाउच देखील घेऊ शकता, पण 1 जरी घेतलं तरी पुरेसं आहे। थोडंसं दूध जे मी ठेवलं होतं त्यातलं साधारण 1-2 चमचे दूध यामध्ये ॲड केलं। आता गाठी होऊ न देता ही मिल्क पावडर या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली। चला तोपर्यंत आपलं दूध देखील छान गरम झालेलं आहे। तुम्ही जर बासुंदी गॅसवर करत असाल ना तर सुरुवातीपासून गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। बासुंदी करताना महत्त्वाचं म्हणजे पसरट कढई घ्यायची, त्यामुळे बासुंदी करण्यासाठीचा वेळ देखील कमी लागतो आणि गॅसची देखील बचत होते। दुधाला फक्त 1 उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। आता इथून पुढे आपल्याला सारखं सारखं हे ढवळत ठेवायचं नाहीये। आता यामध्ये जी मिल्क पावडर आहे दुधात मिसळलेली ती आपण यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊया। दूध गरम करायला ठेवल्यापासून ते आत्तापर्यंत साधारण 10 मिनिट झालेले आहे आणि 10 मिनिटांपर्यंतच आपल्याला हे दूध जे आहे ते व्यवस्थित ढवळून ठेवायचं आहे। त्यानंतर यामध्ये अशी पळी ठेवायची आणि आता याला अजिबात ढवळून घ्यायचं नाही। तोपर्यंत एकीकडे मी पॅन गरम करायला ठेवला। त्यामध्ये पाव कप एवढी साखर पसरून घालायची। आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे। याला चमचा किंवा पळी वगैरे काहीही लावायची नाही। स्लो फ्लेमवरच ही साखर आपल्याला छान कॅरमलाइज करून घ्यायची आहे। पहा खूप जास्त पण गॅसची जर फ्लेम मोठी असेल ना तर साखर ही जळण्याची शक्यता असते आणि कॅरमल हे आपलं कडवट लागू शकतं। परिणामी आपली बासुंदी देखील थोडीशी कडवट चवीची होऊ शकते। साखर व्यवस्थित मेल्ट झाली की गॅस बंद करायचा। थोडीशी जी साखर वितळलेली नाही आहे ती साखर देखील या उष्णतेमध्ये वितळली जाते। तर या कॅरमलमध्ये डायरेक्ट जर दूध टाकलं ना तर ते कॅरमल कडक होतं आणि या पॅनला चिटकून राहतं। त्यामुळे शक्यतो काय करायचं, हे जे कॅरमल आहे तेच उकळलेल्या दुधामध्ये घालायचं। पॅनला थोडंसं जे चिकटलेलं कॅरमल असतं ना त्यामध्ये तुम्ही राहिलेलं दूध घालून पुन्हा 1 उकळी काढून या दुधामध्ये घालू शकता। आता इथे तुम्हाला प्रश्न पडत असेल की जर फुल फॅट दूध नाही वापरलं तर चालेल का? तर शक्यतो फुल फॅट दुधाचाच वापर करा, त्यामुळे ही जी बासुंदी आहे ती छान क्रीमी होते। जर तुम्ही यामध्ये लो फॅट दूध वापरला ना तर मात्र या बासुंदीला क्रीमी टेक्स्चर येत नाही। कढईच्या कडेला ही जी साय लागलेली आहे ना ती आपल्याला काढून पुन्हा दुधामध्ये घालायची आहे। त्यामुळेच या बासुंदीला छान लच्छे येतात, म्हणजेच लेयर्स येतात आणि ही अशी लच्छेदार बासुंदी किंवा रबडी खायला खूप जास्त चविष्ट लागते। त्यामुळे एकदा का दुधावर साय धरायला लागली ना की मात्र दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं नाहीये। इथे मी चव घेऊन पाहिल्यानंतर साखर मला थोडी कमी वाटली म्हणून मी पुन्हा 1.5 मोठा चमचा म्हणजेच 1.5 टेबलस्पून एवढी साखर यामध्ये ॲड केली। आता पुन्हा आपल्याला हे फक्त 5 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। दूध जे आहे ते बऱ्यापैकी आपलं घट्ट होत आलेलं आहे। तुम्हाला फ्लेवरसाठी यामध्ये जर वेलची पूड घालायची असेल किंवा केशर घालायचं असेल ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। पण आज मी कुठलाही फ्लेवर न वापरता बाजारात मिळते अगदी त्याच पद्धतीची त्याच चवीची लच्छेदार रबडी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणून मी कुठलाही फ्लेवर वापरलेला नाही आहे। बघा आता दूध इथे आपल्याला घट्ट झालेलं दिसतंय। गॅसची फ्लेम मी थोडी आणखी वाढवली, म्हणजेच इंडक्शनचं टेम्परेचर थोडंसं आणखी वाढवलं। 1-2 मिनिट फक्त आता हे मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे कढवून घ्यायचं आहे, ज्यामुळे ह्या रबडीचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप छान येतं। पहा फक्त 35 मिनिटांमध्ये आपली ही रबडी तयार झालेली आहे। तर यातली सगळी वाफ काढून टाकायची, म्हणजे रबडी घट्ट व्हायला आणखी मदत होते। तर ही जी रबडी आहे ही थंड होण्यासाठी एका काचेच्या ट्रेमध्ये ह्याला मी काढून घेते। शक्यतो पसरट भांडं घ्या, म्हणजे ही रबडी पटकन थंड व्हायला मदत होते। आता जरी तुम्हाला ही रबडी थोडीशी पातळ वाटत असली ना तरी देखील रूम टेम्परेचरला आल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर अगदी दाटसर अशी ही रबडी आपली तयार होते। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त घट्ट झालेली आहे। फ्रीजमध्ये साधारण अर्धा 1 तासासाठी जर ठेवली ना तर यापेक्षाही जास्त घट्टसर अशी ही आपली रबडी तयार होते। पहा झाली की नाही मस्त, किती छान अगदी लच्छेदार। लहानपणी अशी रबडी केलेली असली ना की यावरची जी साय असते ना घट्ट घट्ट ती खायला मला खूप जास्त आवडायचं। तर मी शक्यतो ही रबडी थंड करूनच खात असते। तुम्हाला जर आवडत असेल ना तर गुढीपाडव्याला मस्त गरमागरम टम्म फुगलेल्या पुरीसोबत ही लच्छेदार रबडी नक्की खाऊन पहा। आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर मिमीज किचन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला
फॉलो करायला विसरू नका.